संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशन त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विद्यालयातील सन्माननीय मुख्याध्यापक, सर्व शिक्षक बंधू भगिनी, आपले संस्थापक अध्यक्ष सन्माननीय जगदीशजी देसले सर, आपल्या सचिव सौ देसले मॅडम, खरं म्हणजे यायला मला उशीर झाला आणि आज रविवार आहे. रविवारी इतक्या शिक्षकांनी एखाद्याची प्रतीक्षा करणे मी समजू शकतो, कारण मलाही तो अनुभव आहे. परंतु सभागृह अतिशय छान आहे. जसं आनंददायी शिक्षण एखाद्या छोट्याशा वर्गात दिलं जातं, छोट्याशा बेंचवर, तशी परिस्थिती इथं नाही. त्यामुळे बैठक व्यवस्था चांगली आहे, वातावरण उल्हसित आहे आणि आपण सर्वजण एकत्र आल्यानंतर आपली सहविचार सभाही या ठिकाणी झाली असेल. मी महाराष्ट्रामध्ये अनेक संस्थांमध्ये जातो म्हणजे जाईल तिथे स्तुती करतो असंही नाही, नाहीतर पाहुण्याचं ते काम असतं. पण मी शक्यतो इथं आपण एकत्र येता आणि पुढचं वर्षाचं 6 महिन्याचं धोरण ठरवता आणि शिक्षक हाच खरा विद्यार्थ्यांमध्ये संक्रमण करणारा अत्यंत उत्तम व्यक्ती असू शकतो. त्यामुळे या ज्या आपल्या सहविचार सभा होत असतील की आपण पुढं नेमकं काय केलं पाहिजे, या खूप महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. हा कार्यक्रम खरं म्हणजे तिसरी ही वेळ आहे. पहिल्यांदा आचारसंहितेचा विषय, दुसऱ्यांदा मला वाटतं सभागृहाचा विषय होता आणि आता तिसऱ्यांदाही मी कालपर्यंत ॲडमिट होतो. सरांना मी सांगितलं नाही, वय 57 आहे. पहिल्यांदा मी ॲडमिट राहिलो. डॉक्टरही म्हटले आधीमध्ये राहिलं पाहिजे ॲडमिट, सर्वांचे व्यवसाय चालले पाहिजे. परंतु कालपर्यंत अवस्था वाईट होती. परंतु मी त्यांना सांगितलं उद्या कार्यक्रम आहे, बोललो तर पेशी वाढतील. अनेकांच्या औषधापेक्षा आवडत्या छंदामुळे निश्चितपणे वाढतात. आपल्या संस्थेचं नाव संस्कार आहे आणि एकंदर आपली सगळी उल्हसित टीम जर पाहिली, मी असं म्हणत नाही की आता महाराष्ट्रातील शिक्षक फार कुचमलेले आहेत, असं मी म्हणणार नाही. तसं अनेक जण दाखवतात, तसे नसतात ते. प्राथमिकपासून प्राध्यापकांपर्यंत कुणी शिक्षकी पेशाविषयी सकारात्मक बोलणारा क्वचित आढळतो. पण मला वाटतं आपणच बाहेर सकारात्मक बोललं तर समाज बोलेल. आपल्यात काय अडचणी असतील ते आपण या ठिकाणी बोलतोच. पण जसं एखादा व्यापारी किंवा मारवाडी गल्ल्यात काही नसताना सुद्धा एकमेकांना शेठजी म्हणतात, तसं आता शिक्षकांनी करणं गरजेचं आहे. आपण खूप आनंदी आहोत असं समाजाला दाखवणं गरजेचं आहे. त्याशिवाय बाकीचे आपल्याला आनंदी म्हणणार नाहीत आणि मुलंही आनंदी राहणार नाहीत. मला आठवतं आपल्याच विभागातील, आपल्याच भागातील प्रसिद्ध नाटककार लक्ष्मणजी देशपांडे यांची ती छोटीशी कथा आपण ऐकली असेल की ते ज्यावेळेस जर्मनीला गेले नाटकाच्या प्रयोगाला आणि त्यांना तिथून दुसऱ्या एका शहरामध्ये प्रयोगासाठी जायचं होतं, पासपोर्ट सापडत नव्हता. त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला जाता येणार नाही, फ्रँकफर्टचं विमानतळ होतं, तुम्हाला पासपोर्ट दाखवावाच लागेल. ते म्हटले मला सापडत नाही. मग त्यांच्याकडून एक फॉर्म त्यांनी भरून घेतला आणि त्या फॉर्मवर त्यांनी व्यवसाय असा कॉलम होता, त्याच्यासमोर लिहिलं टीचर. आणि ते वाचल्याबरोबर ते जर्मन अधिकारी ताडकन उठले आणि ते देशपांडेंना म्हटले, आय बिलीव्ह 2 थिंग्स, वन इज गॉड, अनदर इज टीचर. आम्ही फक्त 2 व्यक्तींना मानतो, एक देव आणि दुसरे शिक्षक. आम्हाला माफ करा, आमच्याकडून चूक झाली. त्यांना सन्मानानं विमानामध्ये बसून देण्यात आलं. नंतर देशपांडे भारतात आले, डोक्यात तेच होतं आपण शिक्षक आहोत. विमानतळावर उतरले, त्या ग्रीन यार्डमधून सामान वगैरे चेक करताना बराच वेळ गेला. मग ते अधिकाऱ्यांना म्हटले की त्यांना सांगा, मोठ्या अधिकाऱ्याला सांगा मी टीचर आहे, मी शिक्षक आहे.
मग त्यांनी सांगितलं हे टीचर आहेत, तर ते म्हटले छोड़ दो उन्हें, उस फटीचर के पास क्या मिलने वाला है. एकंदर आपल्या भारतीय, आणि ही असून सुद्धा अत्यंत मन लावून आपण ज्ञानदानाचं ही पिढी घडवण्याचं काम या ठिकाणी करत असतो. सध्याच्या शिक्षणाविषयी जर बोलायचं ठरलं, आपण सगळे शिक्षक आहोत, संस्था प्रमुख इथं आहेत, अध्यक्ष आहेत. बदलत्या प्रवाहाविषयी आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे. मी प्राथमिक पासून महाविद्यालयापर्यंत सगळ्या शिक्षणाचं अत्यंत जवळून अभ्यास मानता येणार नाही, पण साक्षीदार आहे. प्राथमिकच्या बाबतीमध्ये सध्या तुम्हाला तर माहीत आहे, आपल्याकडे प्राथमिक आहेच. अवांतर कामं आपल्याला किती आहेत माहीत नाही. जिल्हा परिषदेला खूप आहेत. जिल्हा परिषद सांगते आम्हालाच का, यांनाही द्या. निवडणुकीची ड्युटी आम्हालाच का, प्राध्यापकांनाही द्या. म्हणजे सगळे त्यात आले म्हणजे आपल्यालाही बरं वाटतं. मग आता प्राध्यापकही मला वाटतं त्यामध्ये आहेत, BLO आहेत वगैरे वगैरे. परंतु प्राथमिकला शिकवायला वेळ नाही, म्हणून मध्ये एक मोर्चाही निघाला होता. आमचे बरेच मित्र त्यात होते, आम्हाला शिकू द्या. परंतु अध्यापन सोडून इतर सगळे कामं करा, कारण शिक्षक हा खूप प्रामाणिक व्यक्ती आहे या समाजातला, असा या सरकारचा समज म्हणू गैरसमज म्हणू आहे. त्यामुळे तुम्ही सगळं करा, तुमच्याशिवाय काय होणार नाही. एक अधिकारी ज्यावेळेस वर्गामध्ये गेले, त्यांनी गुरुजींना सांगितलं एक हुशार मुलगा उभा करा, केला त्यांनी. आणि अधिकाऱ्यांनी त्यांना विचारलं साथी किती, तो म्हटला 35. मग साहेब म्हटले सगळ्यात हुशार, गुरुजी म्हटले हाच आहे. म्हणे कसं काय, म्हणे बाकी सारे 35च्या आतच म्हणतात. हा निदान 49 पर्यंत आलाय. आणि जसं तुम्ही आम्हाला शिकवायला वेळ द्याल, आम्ही याला 49 पर्यंत आणणार आहोत. अशी सध्याची परिस्थिती आहे, पण बोलायची सोय नाही. त्यात आता अजूनही मूल्यमापनाच्या बाबतीमध्ये इंग्रजानं जे शिक्षण आम्हाला दिलं, आम्ही किती त्यात बदल केला तरी मूळ गाभा आम्ही तोच ठेवलेला आहे. त्या मॅकमिलननं जे काय शिक्षण ठेवलेलं आहे, या समाजामधले मुलं गुलाम व्हावेत, नौकर व्हावेत, त्यांनी मालक होऊच नये, त्यांनी स्वामी होऊ नये, या शिक्षणानं त्यांनी गुलाम व्हावं, ही जी पद्धत अजूनही आहे ती रोडार्थानं अजून जशीची तशी आहे असं माझं मत आहे. परंतु मग मूल्यमापनाच्या पद्धती बदलल्या. अजूनही आम्हाला मुलांचं नेमकं मूल्यमापन कसं करावं, सरकार बदललं की धोरण बदलतं, मूल्यमापनाची पद्धत बदलते. आपले मधले अधिकारी प्रचंड प्रतिभावान, प्रज्ञावान असतात. तेही मध्ये मध्ये स्वतःची धोरणं राबवतात. एखाद्या जिल्हा परिषदेचं CO येतात, ते तरुण तडफदार असतात, नुकतेच स्पर्धा परीक्षेतून आलेले, ते नवीन धोरण राबवतात. शिक्षणाधिकाऱ्यांना वाटतं मी याच्यापेक्षा वेगळं काही राबवलं पाहिजे. अगदी केंद्र प्रमुखापर्यंत आपली प्रतिभा पणाला लावून जेवढे प्रयोग विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर करायला भाग पाडलं जातं तेवढे केले जातात. मग परीक्षा नको. आता 8वी पर्यंत परीक्षा नाही. समाजामध्ये आपण जर विचारलं पालकांना की 8वी पर्यंत परीक्षा नाही, याविषयी तुमचं काय मत आहे, त्यांचं नकारात्मक मत आहे की नाही, मुलांची परीक्षा पाहिजे, काहीतरी मूल्यमापनाची पद्धत तर पाहिजे. पण आमच्याकडे आता ती प्राथमिकला नोंदवही आलेली आहे. आपल्याकडे प्राथमिक असल्यामुळे माहीत असेल की आपण वर्षभर त्या मुलाकडे लक्ष द्यायचं आणि त्याच्या नोंदी करायच्या. तशी बऱ्यापैकी निर्दोष पद्धत आहे. सकारात्मक नोंदी करायच्या ही एक अट आहे की हा मुलगा चांगलं खेळतो, ही मुलगी चांगली चित्रकला काढते, याचं अक्षर छान आहे. शक्यतो नकारात्मक नोंदी करायच्या नाही, तर मुलांच्या बालमनावर परिणाम होतो, असं प्रशासनाचं म्हणणं आहे. आणि मग शिक्षक सुद्धा सकारात्मक नोंदी करत राहतात. एकदा एका वर्गामध्ये एका मुलानं दुसऱ्याची कंपात चोरली. आता गुरुजींनी ते पाहिलं, त्यांना असं वाटलं आता याची नोंद काय केली पाहिजे. आता आपण तर शिक्षक आहोत, खोटं तर बोलता येणार नाही. बरं, हा चोर होणार आहे असं लिहिता येणार नाही.
कारण पालक येऊन काय करतील सांगता येत नाही. म्हणून त्यांनी मुख्याध्यापकांना विचारलं, अशी अशी अडचण आली बुवा, काय केलं पाहिजे. तर ते म्हटले, तुमचा वर्ग आहे, तुम्ही पाहून घ्या, काही अनुदान वगैरे आलं तर मी आहे. ज्याचे त्याचे कामं असतात ना. मग त्या गुरुजींनी शांतपणे नोंद केली त्या मुलाची. म्हणे आता आपल्याला ही सकारात्मक नोंद करावीच लागणार आहे. त्यांनी त्याची नोंद केली की या मुलाला मित्रांच्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे. तुम्ही सांगा, ही नोंद वही जर 8वीच्या मॅडमकडे गेली आणि त्यांना जर असं वाटलं की याच्या छंदाला प्रोत्साहन दिलं पाहिजे, तर त्यांची पर्स सुद्धा जागेवर राहणार नाही. पण आता कसं असतं, काही गोष्टी आम्ही फसवतो, ते फसतात, सर्वांना हे माहीत आहे. पण हे नेमकं स्पष्ट कोणी करायचं, त्याच्यावर याच्या पलीकडे दुसरा एखादा चांगला पर्याय आहे का. तर नसलं की अशा गोष्टी होत राहतात. मग आम्ही ते प्राथमिकचं शिक्षण हळूहळू असं वर रेटत राहतो. आता पूर्वीच्या कविता जर सर आपण वाचल्या, आपणही लहानपणी शिकला असाल की गुणगुणायचे, मुलं गुणगुणायचे त्या कविता. कारण ते त्या कवितांना एक चाल होती, त्यामध्ये एक लय होती, गोडवा होता. अजूनही गुणगुणतात जुन्या कविता. आता नवीन मुलं कविता गुणगुणत नाहीत, ही मुलांची चूक नाही. आता मुळात कवितांना चाली नाही, मुळात कवीच चालीचे राहिले नाही, असं माझं मत आहे. म्हणजे पाठ्यपुस्तकातले मी म्हटलं, कारण तिथे कसं अभ्यासक्रमात काय कविता येतात, ते वर गद्य आहे की पद्य वाचल्यावर कळतं ही कविता आहे. ते काहीतरी 7वीला ती प्रमाण एका मित्रानं दाखवली, प्रमाण ते गद्यच होतं सगळं, पण ते पद्यामध्ये टाकलेलं होतं. त्याला ना चाल होती ना लय होती. मग त्यातला अर्थ जर चाल आणि लय नसेल, आजही बहिणाबाई आमच्या का लक्षात आहेत, चालीमुळं लक्षात आहेत, लईमुळं लक्षात आहेत. त्यातला अर्थ त्या लईमुळं बाहेर पडलेला आहे. पण आता ती कविता शिकवायची कशी. आमच्या अनेक शिक्षिका ज्या गोडगाड्याच्या आहेत, ज्या अनेक कवितांना चाली लावतात, त्यांना सुद्धा हा प्रश्न आहे की कवितांना वरून सरकारी चाल येते. आता ती सरकारीच असते, ती काय सरकारचं काय विचारूच नका, ते कशालाही चाली लावतात. त्यामुळे तोही विषय फार गहन आहे. मग हा अभ्यासक्रम आता बदलला पाहिजे का. जसा काळ बदलेल तसा अभ्यासक्रम झरझर बदलला पाहिजे का. या आजच्या मुलांना आता काय गरजेचं आहे, काय आवश्यक आहे. मला वाटतं सगळा अभ्यासक्रम बदलला पाहिजे. पण एक जागतिक रेकॉर्ड आहे, ते जाता जाता मी सांगितलं पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक गेले 48 वर्ष बदललेलं नाही. 48 वर्ष. आणि विधिमंडळानं तो ठराव केलेला आहे, हे बदलायचं नाही. म्हणजे विधिमंडळ जे आधीमध्ये चांगल्या गोष्टी करतं, त्यामध्ये ती एक गोष्ट आहे की तुम्ही हा इतिहास बदलू नका, कारण त्यामध्ये वीरत्व आहे, शूरत्व आहे. आणि मग असा आमचा मुलगा जर माध्यमिक मध्ये गेला, आता माध्यमिकचं वय तर प्रचंड संस्कारशील वय आहे. म्हणजे या जयवंत दळवी नावाचे लेखक जर तुम्ही वाचले, त्यांचं एक असं वाक्य आहे की माणसाच्या 16व्या वयापर्यंत, 16व्या वर्षापर्यंत त्याच्यावर जे संस्कार होतात ते त्याला आयुष्यभर पुरतात. पुढे 16 नंतर काही संस्कार हो, त्याचा फारसा उपयोग होत नाही. 16 पर्यंत होणारे संस्कार हे अत्यंत महत्वाचे असतात. ते हत्तीनं जसा चिखलात पाय दिल्यानंतर त्याचा ठसा उमटावा, तसे ते संस्कार मनावर उमटलेले असतात आणि ते त्याला जीवनभर पुरत राहतात. मग माध्यमिकचं वय हे अत्यंत संस्कारक्षम वय आहे. मुलांना अवलोकन करण्याची सवय असते, ग्रास्पिंगची सवय असते की मला काहीतरी हवंय, ते कायम आपल्या लक्षात नसलं तरी ते अवलोकन करत असतात. मग या माध्यमिकचा अभ्यासक्रम तरी बाहेरच्या काळाशी साजेसा असा पाहिजे. तो तसा आहे असं म्हणणं धारिष्ट्याचं ठरेल. एखाद्या आमच्या इतिहास नागरिकशास्त्राच्या सरांनी जर वर्गामध्ये मुलाला विचारलं की राष्ट्रपती राजवट कधी लागते, आणि तो जर असं म्हटला रात्री लागते आणि पहाटे उठते, तर चूक द्यायचं की बरोबर द्यायचं हा प्रश्न आहे. सर जर म्हटले चूक आहे, तर तो म्हणेल सर तुम्ही टीव्ही पाहता की नाही. अहो ते रात्रीच पळाले, पहाटे आले, मग शपथविधी झाला. रात्री कधीतरी राष्ट्रपती राजवट लागली आणि पहाटे उठली, हे या भारताच्या लोकशाहीत घडलेलं आहे. मग त्या मुलानं ते सांगितलं तर त्याला आपण चूक कसं म्हणणार. म्हणजे तुमचं पुस्तक आता 100 वर्षानं जुनं व्हायला लागलं बाहेरच्या लोकशाहीपेक्षा, बाहेरच्या नागरिकशास्त्रापेक्षा.
आमच्या मॅडम शिकवतात 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदानाचा हक्क प्राप्त होतो. मुलगा ते शिकतो, बिचारा आत्ता मतदान झालं, ते दिवसभर तो खेळत असतो, घरामध्ये सुट्टी असते. मग त्याला कळत नाही आता वडील का जात नाहीत मतदानाला. आता 5 वाजत आले, यांना 18 पूर्ण व्हायला काही मिनिटं बाकी आहेत का काय ते. नंतर 5 नंतर एक गाडी येते, फुकटची गाडी येते, वडिलांच्या हातात काहीतरी दिलं जातं आणि मग ते मतदानाला जातात. त्या मुलाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो की नेमकं खरं काय. म्हणजे याच निवडणुकीमध्ये जवळजवळ 17 लाखाच्या वर मतदान हे 5 नंतर झालेलं आहे. म्हणजे आपण लाभार्थी किती हे ओळखू शकतो सहजपणे, नाही का. आपण त्यात नसू असं मी सांगतो. आमच्याकडे आहेत 2-2 हजार पोस्टल मतदान घेणारे आहेत. तर आपल्या संस्थेचं नाव संस्कार असल्यामुळे आपण ते त्यात नसू याची मला खात्री आहे. बळजबरीनं दिले असतील तर तो विषय वेगळा आहे. आता पैठण्या वाटतात त्यामुळं काय, आता पैठण्या वाटून तर आमच्याकडे शिक्षकांनी तर फोन केले, या रंगाची आहे दुसरी द्या, ही कशाला दिली. असो, आपणही आता या समाजातच राहतो, त्यामुळे समाजातलं बादलीभर पाणी घेऊन, समुद्रातलं बादलीभर पाणी घेऊन ते गोड निघेल असं काय म्हणता येणार, ते खारटच असणार आहे. फक्त थोडंसं वेगळे पण आपल्यामध्ये निश्चितपणे आहे. मग हा माध्यमिकचा अभ्यासक्रम हळूहळू मुलं आपण शिकवतो. काय ते मध्ये आसर येतंय, ते काय सर्वेक्षण करायला 8वीच्या 80% मुलांना बेरजा येत नाहीत, जोड शब्द येत नाहीत, 10वीचा निकाल मात्र 90च्या पुढे आहे. हे एवढं स्पष्ट दिसत असताना नेमकं फसवतोय कोण कुणाला. आता आपल्याला बोलण्याची मुभा नाही, स्वातंत्र्य नाही. एक शिक्षकांना बोलण्याचं स्वातंत्र्य जर दिलं तर एका वर्षात सगळं शिक्षण सुधारेल असं माझं मत आहे. 1च वर्ष त्यांना स्वातंत्र्य द्या की तुम्ही स्पष्ट बोला. पण ते आमच्याकडून होत नाही. टिळक, गांधीजी हे थोर माणसं आहेत पूर्वीपासून, ते आम्हाला शिकवावे लागतात नाही असं. एखाद्या शिक्षकाच्या मनात आलं की अण्णासाहेब हजारेंची माहिती मी सांगावी, नाही तो सांगू शकत वर्गामध्ये. त्याला वाटतं नको सांगाय. उद्या मी भ्रष्टाचाराच्या विरोधात बोललो, या मुलांनी घरी पालकाला सांगितलं, तो पालकच त्यातला असला तर तो तुम्हाला येऊन सांगेल यांना खालच्या वर्गात टाका बुवा. फार समजणाऱ्या मुलांपुढं खूप समजणारे शिक्षक नको, त्यांना ती मुभा नाही. परंतु आपणही आड हाताने मुलांना नीतिमत्ता गोष्टीच्या रूपानं शिकवू शकतो. या बदललेल्या काळाप्रमाणे जे जे बदलतंय ते शिकू शकतो. आणि असा आमचा हा मुलगा माध्यमिकचा हळूहळू 10वी सुटतो, 12वी सुटतो, मग तो उच्च शिक्षणामध्ये जातो. आता उच्च शिक्षणामध्ये तर उच्च कोटीची लबाडी सुरू आहे आणि ती सगळीकडे सुरू आहे. म्हणजे मुलगा येतो, तो सांगतो सर मला ऍडमिशन हवंय पण मी कॉलेजला येणार नाही, मी कोचिंग क्लासेस लावेल, मी काय कॉलेजला येणार नाही, या बोलीवर मी तुमच्या महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतो. आता आपल्याला नाही म्हणता येत नाही, कारण आपल्याला तेवढी स्ट्रेंथ हवी, तेवढा पट असला तर आपलं पद टिकेल. म्हणजे आता गंमत अशी आहे, पूर्वी मुलांचं भवितव्य शिक्षकांच्या हातात होतं, आता आपलं भवितव्य मुलांच्या हातामध्ये आहे. की याला जर ऍडमिशन दिलं नाही आणि आपलं जर हे टिकलं नाही, तेवढी स्ट्रेन जर झाली नाही तर आपली जागा इथून उडेल, आपली बदली होईल. म्हणजे ही भीती सुद्धा आता या उच्च शिक्षणामध्ये आपल्याकडे आलेली आहे. मग अनेक कॉलेजेसला परवानगी दिली जाते, ग्रँड असताना शेजारी 2-3 नॉन ग्रँड कॉलेजेसही असतात. मग या मुलांची वाटणी कशी होणार, मग हा उच्च शिक्षण कधी घेणार. मग आता शिक्षकांचा मुलांवर विश्वास नाही, मुलांचा शिक्षकांवर विश्वास नाही आणि समाजाचा दोघांवरही विश्वास नाही, असं एक गढूळ वातावरण आजूबाजूला निर्माण झालेलं असताना मला वाटतं शिक्षक ही एकमेव व्यक्ती अशी आहे की जी या गढूळ समाजामध्ये तुरटी फिरवण्याचं काम करते, ती प्रामाणिकपणे काम करते, म्हणून या सगळ्या गोष्टी टिकून आहे. नाही तर आमचा पालक सुद्धा आता सगळा मार्क्सवादी झालेला आहे. आता रशियातला मार्क्सवाद गेला, आता भारतात तो मार्क्सवाद आहे. माझ्या मुलाला 90% पुढंच मार्क्स पडले पाहिजे. आता त्याला जर 5वीला 60 असतील, 6वीला 62 असतील, 7वीला 63, तो जर 60च्या अवतीभोवती घुटमळत असेल तर त्या पालकाला आपण सांगणं गरजेचं आहे की या मुलाची बुद्धिमत्ता जर एवढी असेल तर याला 10वीला 90च्या पुढे, 12वीला 90च्या पुढे कुठून मार्क्स पडतील. याची बुद्धिमत्ता 60च्या आसपासच आहे आणि 60च्या आसपास बुद्धिमत्ता असताना सुद्धा या समाजामध्ये जगामध्ये अनेक मार्ग आहेत. तो डॉक्टर्स व्हावा, तो इंजिनियर्स व्हावा असं नाही,
पण आता पालक इतके तुम्हाला सांगतो ऍग्रेसिव्ह झालेले आहेत. आत्ता मध्ये 12वीचा निकाल लागला आणि मला समजलं आमचा एक मित्र खूप रडतोय का त्याच्या मुलाला खूप कमी मार्क्स पडले असं. म्हणून आम्ही त्याच्या घरी गेलो सांत्वनाला. आता ही नवीन जागा झाली सांत्वनाची. फक्त फळं वगैरे न्यायचे नाही, जायचं आणि थोडं समजावून सांगायचं. तर तो रडत होता, त्याची पत्नी रडत होती आणि आता मुलगा समोर बसलेला होता. मुलाला असं वाटलं आता दोघेही रडतायत, आपण थोडंसं रडलं पाहिजे. ते पोरगे आपलं खोटं खोटं रडत होत. आता आम्ही गेल्यावर वातावरण इतकं गंभीर, म्हटलं आता इथं चहा मिळणं सुद्धा तसं अवघड आहे. मग मी त्या वडिलांच्या कानात एक वाक्य बोललो. त्यांनी पटकन डोळे वगैरे पुसले. पत्नीला म्हटले पटकन चहा वगैरे ठेव, काय रडू नको आता, बस झालं. रडणं थांबलं, चहा घेतला, आम्ही बाहेर आलो. मी काय बोललो त्या कानात त्या मित्राच्या, एवढंच बोललो की बाबा कधी कधी अनुवंशिकतेचा सुद्धा परिणाम असतो. आता तुझ्या डोक्यात जर काही नसेल, तुमच्या आई बापाच्या मार्काची बेरीज एकत्र केली तरी ती मुलं इतकी होत नाही. कशासाठी तुम्ही रडताय, कुणाकडून तुम्ही अपेक्षा ठेवताय? आता या गोष्टी शिक्षक पालकांना बोलू शकत नाही, परंतु या खऱ्या गोष्टी आहेत. कारण कसं आहे, शेतकरी शेतामध्ये सारखं पेरतो, सारखं खत घालतो, सारखं पाणी देतो, तरी काही कणसांना जास्त दाणे लागतात, काही कणसांना कमी दाणे लागतात. याचा अर्थ ती शेतकऱ्याची चूक नसते, परंतु हे पटवून देणार कोण, सांगणार कोण? म्हणून हा जो मार्क्सवाद पालकांमध्ये आलेला आहे की मार्क्स पडले तरच माझा मुलगा, आणि प्रत्येकाची तुम्हाला सांगतो एवढी अपेक्षा. आता कुणाला जर विचारलं शिक्षक व्हावं असं कुणी आता म्हणतच नाही. म्हटलं तर कलेक्टर, आता ते MPSC UPSCचं मध्ये खेडकरबाईंमुळे आता तेही म्हणत नाही. परंतु मग काय डॉक्टर व्हायचं. आता कोरोना नंतर अनेक पालकांना असं वाटायला लागलं की माझ्या मुलानं या समाजाची सेवा केली पाहिजे, कारण आजूबाजूला त्यानं पाहिलं सेवा केल्यावर काय होत असतं. आणि मग डॉक्टर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे. मग कुठं कोट्याला घालायचं, त्याची बौद्धिक क्षमता न पाहता यावर्षी मला वाटतं 20 मुलांनी आत्महत्या केली. आणि आता त्याच्यावर उपाय काय केला त्या कोटा सरकारनं, तिथल्या व्यवस्थेनं? ते फॅन असे लावले की स्प्रिंग, म्हणजे फाशी घेतल्यावर फॅन खाली येईल. काय म्हणजे अशी बौद्धिक दिवाळखोरी आहे. मग मुलं वरून उड्या मारायला लागली. मुलांची चूक नाही, आईबाप एवढे पैसे घालून तिथं घालतायत, अपेक्षा ठेवतायत, तर त्याची क्षमता आहे का तेवढी? असेल तर त्याला तिथं कोट्याला घाला. पण त्याची बौद्धिक क्षमता जर नसेल, तुम्हाला सांगतो 55% मार्क्स पडले की डॉक्टर करायचं. बरं, पूर्वी ही व्यवस्था नव्हती, आता आहे. आता 55%ची बॅग, 55%चं पोरगं घ्यायचं, 55 लाखाची बॅग घ्यायची, पोरासहित बॅग ठेवून घेतात. आता आमच्या नगर जिल्ह्यात तर कुणाला लागत असलं ऍडमिशन तर या लगेच, म्हणजे ते डॉक्टर होणंच बाहेर पडत. म्हणजे माझ्या मित्राचे 50-55च्या आसपासचे किमान 100 मुलं आता मेडिकलला आहे. मग मी इतरांना सांगत असतो की हे आता 5-6 वर्षांनी बाहेर पडतील, तोपर्यंत जगून घ्या. कारण हे माझं त्याच्या उलट मी त्यांना असं म्हणत असतो की इतक्या कमी मार्काचे खूप डॉक्टर केले पाहिजे, त्याशिवाय देशाची लोकसंख्या कमी होणार नाही. मग मला आठवतंय 6-7 वर्षानं ही सगळी टीम जर बाहेर पडली कसं होईल? माझ्या डोळ्यापुढे चित्र आहेत. मग पेशंट ज्यावेळेस एका ऑपरेशन थिएटरमध्ये गेलं, कोपऱ्यामध्ये हार पडलेला होता. त्यानं डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर साहेब ऑपरेशन थिएटरमध्ये हार कशाला? तर ते म्हटले माझं पहिलंच ऑपरेशन आहे, ऑपरेशन सक्सेस झालं तर हा हार मला, नाही झालं तर तुला. मोठ्या गमतीच आहे. म्हणजे एवढं सगळं हे विनोद, साहित्यातला विनोद म्हणून जरी सोडून दिलं, वास्तवात आता दिसायला, हळूहळू हे दिसायला लागेल. जुन्या काळी सरकारी दवाखाने होते. माझा तर पहिला अनुभव आहे. मी 5 दिवस एखाद्या दवाखान्यात ऍडमिट राहणं हा माझा पहिला अनुभव आहे. आणि तो अनुभव मी शेअर केला. फक्त शेअर करताना डॉक्टरांना सांगितलं की फारच पेशी कमी नका होऊ देऊ, ते शेवटचं शेअर करणं असेल.
सरकारी दवाखान्यामध्ये मला आठवतं, आमच्या गावामध्ये एक डॉक्टर होते, मोठं गाव होतं आणि एकच डॉक्टर होते. ते वर माडीवर त्यांचा दवाखाना होता आणि खाली ते राहायचे. ती माडीवरची ते जिन्यावरची पाटी मला अजून आठवते. डॉक्टर बेंदुरकर दवाखाना, वर जाण्याचा रस्ता. त्यामुळे वर गेलेलं पेशंट खाली येईलच, पण तरी आम्ही सगळे जिवंत. आजीनं मला एकदा सरकारी दवाखान्यात नेलं. सरकारी डॉक्टर खूप हुशार असतात, ते हात न लावता ओळखतात ताप किती आहे वगैरे. 4-5 जणांना वेगवेगळे आजार होते. ते प्रत्येकाला जवळ बोलवायचे. एक पांढऱ्या गोळ्यांची बरणी होती, एक मूठ भरून गोळ्या त्याला द्यायची. डॉक्टर किती खायच्या, काय अडचण नाही, बरणी भरली आहे, तू खात नाही. बरं, गोळ्याच्या आकाराचा आणि घशाच्या आकाराचा काही संबंध नसतो. म्हणजे माणूस आजारातून वाचेल पण गोळी गुंतून मरतो की काय, असे ते सरकारी दवाखाने. मी नेहमी म्हणायचो की त्या काळी कोणाच्या शरीरामध्ये पांढऱ्या पेशी नव्हत्या का, त्या मरतच नव्हत्या का, आता आता कशा मरायला. पण आता काल परवा मी ज्यावेळेस ऍडमिट असताना याचा शोध लागला की आमचे आडानी चुलते जे शेतामध्ये होते ते रोज मला त्या पपईच्या पानाचा रस घेऊन यायचे. ते म्हणायचे सलाईन औषधं वगैरे चालू द्या, पेशी वाढतील तर यानंच वाढतील. कारण पूर्वी काही औषधं नव्हते. पेशी कमी झाल्याची शंका आली की पपईच्या पानाचा रस सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही पिलात की पेशी वाढ. आणि तिथल्या एक नर्स म्हटल्या, तुम्हाला जर सुटायचं असेल, पेशी जास्त झाल्या असं जर दाखवायचं असेल तर तुम्ही कॅडबरी खा. कॅडबरी खाल्लं की पेशी वाढलेल्या दिसतात. म्हणजे हे एवढे नवीन नवीन शोध मला यातले एवढे 4-5 दिवसामध्ये. तर हे जे आमचं जुनं सकस जे होतं ते आता कुठंतरी संपत चाललंय. आणि नेमकं या नवीन मुलांना म्हणून आपले विद्यार्थी कोणी असतील, जर ज्यांना कमी मार्क्स असतील, जे पालक आहेत, कमी मार्क्स पडले तर त्यांना तुम्ही सांगा की नका ते, निदान समाजाचं आरोग्य ज्यांच्या हातामध्ये आहे, इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, शास्त्रज्ञ असेल, शास्त्रज्ञ तर होऊ शकत नाही समजा कमी मार्क्सचा, परंतु हे दोघं तरी नका होऊ देऊ तुम्ही. नाही तर उद्या पूल बांधल्यावर त्या इंजिनियरचे 12वीचे मार्क्स लिहावे लागतील पुलावर की याला इतके होते भाऊ. मग मोटरवाले ठरवतील वरून जायचं की खालून जायचं. हे आता जर 40 वालाच असेल तर खालून गेलेलं परवडेल. मला गंमत आठवते, 2 मित्र ज्यावेळेस रस्त्यानं तुम्हाला का सांगतो मी, तुम्हाला आपल्या काही मित्रांना विद्यार्थ्यांना सांगायला उपयोग होईल. ज्यावेळेस 2 मित्र असे रस्त्यानं चाललेले होते, एक जण मोठ्यानं ओरडला, दुसरा म्हटला काय झालं, म्हणे समोरून 2 सारख्या मुली येत आहेत, म्हणजे आवळ्याच आहेत म्हणे, दिसायला सारख्या वगैरे. तर तो म्हटला नाही बाबा, एकच मुलगी आहे, तुला 2 दिसत आहे. या वयात असं होत असतं, चल म्हणे पुढे, काय प्रॉब्लेम. याला शंकाच असते, नाही 2च होत्या, हा एक कशी म्हणे. पुढे जातात तू पुन्हा मोठ्यानं ओरडतो, आता सारख्या 2 म्हशी समोरून येत आहेत. आता शिंग रंग, आता इथं वयाचा संबंध कुठं आला, 2च म्हणजे सारख्याच आहे. तो सांगता अरे बाबा ती एकच आहे, तू माझ्याकडे बघ. आणि याच्याकडे पाहिलं तू ओरडला, अरे तू सुद्धा 2-2. म्हणजे याचा अर्थ तुझा सेंटर सरकला. तुला जसं आपल्याला 6चं 66 दिसावं तसं काहीतरी तुला दिसायला लागलंय. प्रत्येक प्रतिमा 2-2. घाबरू नको, आपल्याकडे एक डॉक्टर आले म्हणे, आपण जाऊ त्यांच्याकडे. डोळ्यांचे डॉक्टर असतात, जातात, बसतात. डॉक्टर बसलेले, दोघे समोर बसलेले. हा मोठ्यानं ओरडतो, डॉक्टर तुम्ही सुद्धा 2-2. म्हणे प्रॉब्लेम काय, दोघंच समोर बसले. म्हणे याला काही समजत नाही मगापासून काय झालं, प्रत्येक प्रतिमा 2-2 दिसते. डॉक्टर म्हणतात किरकोळ प्रॉब्लेम आहे, पण याच्यासाठी तुम्ही चौघं कशाला आले म्हणे. आता हे असंच आहे, परंतु त्याला इलाज नाही, म्हणून सगळी जबाबदारी कुणावर येऊन पडते, तर ती शेवटी आपल्यावर येऊन पडते. कारण मला वाटतं संस्काराचं पहिलं ठिकाण हे कुटुंब आहे. कुटुंबामध्ये पहिले संस्कार होतात, नंतर ते शाळेमध्ये होतात आणि नंतर ते समाजामध्ये. आता कुटुंबामध्ये संस्कार होतात का, मला वाटतं पालक मेळावे घ्यावेत, त्यांना वेळोवेळी सांगावं की कुटुंबात खरोखर संस्कार होतात का, आजची कुटुंबाची परिस्थिती काय. जसं छोट्या शिवाजीला जिजाऊने गोष्टी सांगितल्या रामायण महाभारतात, आणि त्याला समजलं हे दुष्ट होते, कौरव दुष्ट होते, रावण दुष्ट होता, त्याच्यामध्ये एक शुरत्व निर्माण झालं बाल शिवाजीच्या मनात. आता आई सांगते का गोष्टी मुलांना, नाही सांगत. आता तर टीव्ही सुरू असतो, आता 7ला आपल्यातले आपणही त्यामध्ये असू,
महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे, 7च्या आत स्वयंपाक आटोपला जातो साहेब. मग 7 ते 9 सिरियल एका पाठोपाठ एक. म्हणजे ग्रामीण स्त्रियांची सुद्धा स्मरणशक्ती खूप चांगली झाली आता. कुठलं पात्र कुठं काय असं सगळं ते 7ला ज्या बसतात, मुलं मुली शेजारी येऊन बसतात, त्यांचं लक्ष नसतं. हे येतात, तुम्हाला अनुभव असेल. आता पूर्वी निदान विचारायचे इतक्या वेळ कुठं होतात, चहा हवाय का, संपलेला विषय. कारण ते सिरियल मधलं पात्र महत्वाचं आहे. ते चुकलं तर प्रॉब्लेम आहे. हे कुठे राहणार आहे? इतक्या दिवसाची खात्री आहे, 2 दिवस फिरतील पुन्हा येतील, कुठं जायचं, कसे हसतायत पाहत. मग आपण आपलं यायचं बसायचं. 8, 8:15ला आई जेवण सुद्धा टीव्ही समोर आणलं जात, कारण एपिसोड मधला काही भाग चुकायला. मुलं मुली आई वडील असे बसतात जेवायला, एकमेकाशी सुसंवाद नाही. शाळेत काय झालं, मॅडम काय म्हटल्या, सर काय म्हटले, उद्या तुझं काय, काही नाही. मग जेवण सुरू झालं की 8:15ला नेमकं तो अक्षय कुमार येत होते, काहीतरी घेऊन येत होते. टॉयलेट कशानं धुवावं ते असं येत होत. मग ते प्रात्यक्षिक सुरू होतं. ते भांड्यात ओतायचं, खसखसं धुवायचं. माणसं जेवताना पाहतात, तुम्हाला पाहत नाही. आई वडिलांना सांगते उद्या ते घेऊन या, त्यानं फार स्वच्छ निघतं. भाजी वाढू का थोडी, काय करायचं. म्हणून बहुतेक वडील आता बाहेरूनच जेवून येतात अशी मला शंका आहे. आता हे घरातले संस्कार, एकतर मोबाईल संस्कार करतायत, टीव्ही संस्कार करतायत. पूर्वीचं घर जर आपण पाहिलं, आई उठायची, स्नान करायची, देवपूजेला बसायची. वडील उठायचे, स्नान करायचे, काहीतरी मंत्र पुटपुटायचे, एखादा ग्रंथ मागायचे. घरातली ताई अंगण झाडायची, अंगण सारवायची, घरातला तरुण मुलगा व्यायाम करायचा. असं पूर्वीच्या घरातलं चित्र होतं. आता आपल्या सहित पहाटे उठल्याबरोबर सगळे मेंबर्स घरातले काय परिस्थिती आहे ते आहे. उठल्याबरोबर आधी मोबाईल, व्हॉट्सअप. आपण झोपल्यावर जगाचं काय झालं असेल. आता तू झोपला तिथेच जग शांत झालं, काही अडचण, काय जगाचं व्हायचं, तूच उपद्रवी होता. ते बरोबर सुरू झालं की गुड मॉर्निंग ते वगैरे वगैरे सगळं काही येतं. एखाद्याचा फोटो येतो, रात्री हे गेले, पाणी भावपूर्ण श्रद्धांजली 4-5 फुलं टाकून द्यायची. त्याच्या खाली लगेच दुसरा एखादा फोटो येतो, आज यांचा वाढदिवस आहे, म्हणजे यांचा जन्म झाला, जगावर किती उपकार झाले. वरचेच फुलं खाली टाकून द्यायची. काही संवेदना नाही, वेदना नाही, काय यंत्रवत. पूर्वी वडील घरी आले की मुलगा धावत जायचा, बाबा आले, बाबा आले, बाबा त्याला पटापट मुके घ्यायचे, बापले एकमेकाची आई पाहायची. आता परिस्थिती बदलली असं मी म्हणत नाही. बाबा येतात, मुलगा धावत जातो, बाबा आले, बाबा आले, बाबा त्याला उचलून घेतात. हा त्यांच्या खिशातला मोबाईल घेतो, पळून जातो. बाबाला समजतं आपल्यासाठी आलाच नव्हता. मग तुम्हाला वस्तुस्थिती हरकत नाही. आता ज्या बापाच्या खिशात मोबाईल नाही त्याच्याकडे मुलं येतील की नाही ही सुद्धा शंका आहे. आणि हे दिवस कुणी आणले ते आम्ही आणले. पूर्ण आभासी जगणं, वास्तव जग जर चांगलं नसेल, ते जर दुःख देणारं असेल आणि आभासी जग जर सुंदर असेल तर आपण त्यात रमूया. ते वाईट काय. म्हणून तरुण मुलं त्यात रमतात. अभ्यासाच्या नावाखाली लहान मुलं गेम्स खेळतात. आता कुणालाच कुणाला नावं ठेवा, सगळे त्यामध्ये आहे. आमचे फेसबुक अकाउंट आहेत, असले पाहिजे. खरं म्हणजे मोबाईल चांगली गोष्ट आहे. शेवटी विज्ञानावर आपण स्वार झाल्यानंतर विज्ञान आपल्या उपयोगाचं आहे. पण आता विज्ञान आणि तंत्रज्ञान आपल्यावर स्वार झालेलं आहे, आपण त्याच्या आहारी गेलेलो. फेसबुक अकाउंट आहेत, सगळ्यांचे प्रोफाईल असतात. आमचे काही, आपला चेहरा चांगला नसेल, एखादा सुंदर चेहरा आम्ही टाकतो, फ्रेंड रिक्वेस्ट जास्त येतात वगैरे. त्यामुळे प्रत्यक्ष पाहिल्यावर बेशुद्ध पडायची वेळ येते कधी कधी. आणि जागतिक चिंतेची सवय लागलेली आहे फेसबुकवर. आमच्या एखाद्या भगिनीनं सहज फोटो टाका फेसबुकवर, आता घरी गेले की संध्याकाळी टाका, फोटो टाका, खाली असं लिहा मला सर्दी झाली, लिहून बघा तुम्ही, गंमत बघा. तुम्हाला सांगतो तासाभरात तुम्हाला हजारो कमेंट्स येतील.
जगभरातून संबंध नसताना, मॅडम अमुक गोळी घ्या, मॅडम याची वाफ घ्या, त्याचा काढा प्या, आणि घरात बायको शिंकत फिरते, हा तिच्याकडे पाहत सुद्धा नाही. तर तिला एखादी गोळी आणून दे ना. कोण कुठल्या बाई अमुक घ्या, तुला काय करायचं? जागतिक चिंता, जवळची चिंताच नाही आम्हाला, जागतिक चिंता. आणि मग काय झालं, माणूस अस्वस्थ होत गेला. सगळा समाज तुम्हाला सांगतो अस्वस्थ आहे. आता काल परवा सर्वे झाला, जगामध्ये सगळ्यात आनंदी देश कुठला? भारताचा नंबर 148 आहे आणि पाकिस्तानचा 108 आहे. म्हणजे आपल्या आधी पाकिस्तान आहे, जिथं 300 रुपये लिटर डिझेल आहे, पेट्रोल आहे, खायला नीट ब्रेड नाही, ते लोक आपल्यापेक्षा आनंदी आहेत. मग सगळं असून आपण आनंदी का नाही? का सगळं असणं हेच आपल्या दुःखाचं कारण आहे? याचाच जर नीट आपण विचार केला तर आमच्या शिक्षकांची मानसिक अवस्था नीट कशी राहील ती आपणच आपली ठेवली पाहिजे, ते इतर ठेवणार नाही. कारण आपल्या मानसिक अवस्थेवर आमच्या समोरच्या मुलांची मानसिक अवस्था अवलंबून. आणि तुम्हाला एक सांगू का, शिक्षका इतकं भाग्यवान दुसरं कोणी नाही. याचं कारण असं आहे की आम्ही दिवसभर अशा निष्पाप मुलांमध्ये राहतो ना, बिचाऱ्यांमध्ये. खूप सुंदर आहे, बाहेरचं जग फार वाईट आहे. तुम्ही मला सांगा, तुम्ही हातात डबा घेऊन फिरा कुठेही, कोणी हात, तुम्ही शाळेमध्ये जा, तुमची गाडी पाहिल्याबरोबर 4 मुलं धावत येतील, दार उघडतील, तुमचा डबा घ्यायला स्पर्धा लागेल. आमचे सर आले, आमच्या मॅडम आले. अहो, हे प्रेम कुठंच मिळत नाही बाहेर, हे पैशानं मिळतच नाही. मला वाटतं ही सगळ्यात जास्त भाग्याची गोष्ट आहे शिक्षक असणे. काल परवा मला एक विदर्भातून फोन आला होता शिक्षकाचा. तो म्हटला, सर मी शिक्षक आहे याचा मला अभिमान आहे. पाऊस येत होता आणि मी टॉयलेटला गेलो म्हणे, बाहेर आलो तर एक पहिलीचं पोरग छत्री घेऊन उभं होतं, त्याच्या डोळ्यात पाणी आलं. हे प्रेम समाजात कुठेही कोणी पैसे देऊनही देणार नाही. ते आपल्याला मिळतंय, हे आपलं भाग्य आहे. म्हणून पहिलं भाग्य आपलं. मग आता आपलं स्वास्थ्य आनंदी राहणं. आता आम्हाला एक बालपणी एक गुरुजी इतके मारायचे मध्ये मध्ये, तुम्हाला सांग. आमच्या लक्षात आलं, घरी काही झालं की ते आम्हाला मारतात. मग आम्ही त्या गल्लीतल्या मुलांना सांगितलं होतं, घरातून काही आवाज आला की आम्हाला सांग. त्या दिवशी शाळेत जायचंच नाही, घरी काही करता येत नाही, मुलांवर राग. वर्गात जाताना आपलं कुटुंब, समाज सगळं बाजूला ठेवून आतमध्ये 2 व्यक्ती कायम प्रसन्न असावेत असं माझं मत आहे. एक शिक्षक आणि दुसरे डॉक्टर. डॉक्टर प्रसन्न पाहिजेच ना, पेशंट गेल्यावर त्याला वाटलं पाहिजे, दिलासा मिळाला पाहिजे, आपण बरे होऊ. तुम्हाला सांगतो, काही चेहरे असे की अरे सर्दी झाली तरी कॅन्सर झालं काय बो असं. आणि शिक्षकाचा चेहरा असा प्रसन्न, वर्गात गेल्यावर मुलांना वाटलं पाहिजे, आले आमचे सर, आले आमच्या ताई आल्या, वा किती सुंदर, आता आम्ही छान तासभर काहीतरी शिकणार आहोत. की आपले प्रसन्नतेचं संक्रमण मुलांमध्ये होणं सुद्धा खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि त्या बाबतीत तुम्ही जर आत्रे वाचले, आत्रेंची विविध रूप आहेत. संपादक आहेत, चित्रपट निर्माते आहेत, कवी, विडंबनकार, राजकारणी, सगळ्या गोष्टी आहेत. पण ते सांगतात, मला सगळ्यात जास्त रूप कुठलं आवडतं? मी शिक्षक असल्याचं आवडतं. आणि ते शिक्षकही कसे झाले? मुंबईमध्ये गेले, चुलत्याकडे LLB करायची होती म्हणून स्टेशनवर उतरले. चुलत्याकडे जाताना त्यांना एक शाळा दिसली आणि ते म्हटले, इथं नोकरी मिळते का पाहू. BA झालेले होते त्या काळामध्ये. गेले तिथं, काहीतरी प्रोफेसर जयकर म्हणून होते. त्यांनाही म्हटलं, मला नोकरी पाहिजे. ते म्हटले, तुला काही येतं का, तास वगैरे घेतात, चल वर्गामध्ये. ते वर्गात गेले, घे मुलांचा तास. यानं घेतला तास, छान म्हणे तुला नोकरी लागली, काय 60 रुपये महिना. मग खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी LLBला ऍडमिशन घेतलं. ते वकील मित्राला म्हटले, अरे मला काल नोकरी लागली. ते म्हणे, कुठे लागली? इथं. ते म्हणे, मी ती सोडून आलेलो आहे, कारण तिथं पगार देत नाहीत, त्यामुळे तुला लागली त्यात काही कौतुक नाही. पण दिवाळीपर्यंत ती शाळा बंद पडली. दिवाळीला ज्यावेळेस आत्रे गेले, शाळा बंद झालेली होती. मग तिथे एक शिक्षक आले. ते आत्र्यांना म्हटले, तुम्ही या शाळेचे कोण? हे म्हटले, मी उपप्राचार्य आहे. तुमचं काय काम आहे? ते म्हटले, अमुक अमुक संस्थेतून मी आता नोकरी सोडून आलेलो आहे, मला इथे जागा मिळेल का? ते म्हटले, तुम्ही इथंच थांबा, अर्धा तास तुम्हाला नोकरी मिळेल. ते शिक्षकाला तिथं थांबवलं आणि ते शिक्षकाला ज्या संस्थेनं काढून टाकलेलं होतं तिथं आत्रे गेले. म्हटले, तुमच्याकडे जागा आहे? तर तुम्हाला कसं माहित? म्हणे, आत्ताच एक शिक्षक सोडून गेले, मला घ्या.
तिथं म्हणजे आत्रेंचं पुढे ते बीटी वगैरे झाले, तर त्यांना जर तुम्ही वाचलं ना की फार मजेशीर. मग ते सांगायचे की वर्गामध्ये आम्हाला शिकवायचे कसं प्रात्यक्षिक करावं. मग एकदा आमच्या सरांनी, डीएडच्या सरांनी सांगितलं प्रात्यक्षिक करून शिकवा. की मुलं ब्लँकेट घेऊन झोपतायत, की मी ब्लँकेट ओढला आणि झोपलो. तर एका सरांनी अक्षरशः ब्लँकेट आणलं वर्गामध्ये. 40 मुलं होते आणि हे परीक्षणाला मागे बसलेले. ते प्रत्येक मुलाला म्हणायचे ब्लँकेट ओढ आणि झोप आणि सांग मी ब्लँकेट ओढून झोपलो 40 वेळेस. ते झाल्यावर त्या सरांना त्यांनी विचारलं ट्रेनरला कसा वाटला पाठ. ते म्हटले मी झोपलो होतो, मला माहितच नाही. आता 40 वेळेस जर तेच तुम्ही करताय. आपल्यामध्ये जे 9 रस आहेत, जी माणसाला देणगी आहे 9 रसाची, त्या 9 रसाचं आविष्करण शिक्षकांमध्ये असतं. माझं मत आहे प्रत्येक शिक्षक हा अभिनेता असतो कमी जास्त प्रमाणामध्ये. वर्गामध्ये इतिहास शिकवताना अंगामध्ये वीरश्री संचारलेले अनेक शिक्षक. आमचे गुरुजी तुम्हाला खोटं वाटेल, शाहिस्तेखान खिडकीतून पळाला, ते छडी घेऊन ते खिडकीकडे पळायची, खिडकीवर छडी मारायची. आम्हाला वाटायचं बोट वगैरे तुटले काय, कुठे पडलेले होते. प्रसंग असा डोळ्यासमोर प्रसंग. वीर रस, करुण रस आहे, शांत रस आहे. हे जे सगळे रसाचं आविष्कारण आम्ही वर्गामध्ये करतो ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि मला वाटतं तो शिक्षक प्रभावी ठरू शकतो. आणि शिक्षकाला जर व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर त्यानं आपल्या आयुष्यामध्ये 2 गोष्टी केल्या पाहिजे. एक तर तो बहुश्रुत पाहिजे, त्यानं खूप ऐकलं पाहिजे. चांगलं ऐका, वाईट ऐका, वाईट असेल सोडून द्या, चांगलं असेल घ्या. खूप ऐकलं पाहिजे आणि त्यानं खूप वाचन केलं पाहिजे. पण आता तुमच्यातील वाचत असतील मला माहित नाही, पण महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस मी सगळ्या शिक्षकांशी संवाद साधतो की तुम्ही वाचता का. मुळात शिक्षकाचं घर कसं ओळखावं. घरामध्ये गेल्याबरोबर ज्याच्या घरामध्ये पुस्तकाचं कपाट दिसेल ते शिक्षकाचं घर असतं, असं माझं मत आहे. नसेल तर करा, केलं पाहिजे, वाचलं पाहिजे. आम्ही वाचत नाही हे सत्य आहे, ठीक आहे, अनेक कामं असतील, पण तुम्ही ज्यावेळेस वाचाल ना तुमचं व्यक्तिमत्व असं घडेल, तुम्हाला कुठल्याही तासाला कुठल्याही पिरियडला कसलीही अडचण येणार नाही. भले तुमचा तो शिकवायचा घटक बाजूला राहू द्या, थोडेसे अवांतर काही गोष्टी तुम्ही सांगा. तुम्ही मारुती चितमपल्ली वाचा, वाचला असेल अनेक. तुम्ही वन विभागाच्या गोष्टी वाचा, वनस्पतीचं जग वाचा, प्राण्यांचं जग वाचा. मुलांना कुतूहल असतो. वारुळ जितकं जमिनीवर आहे त्याच्या 1/3 वारुळ त्याच्या खाली असतं. हे वाचल्यानंतर आपल्याला कळतं. वर्गात ज्यावेळेस आपण सांगतो मुलांना आश्चर्य वाटतं, अरे बापरे, वर इतकं आहे त्याच्या 1/3 खाली आहे. त्यामध्ये एक राणी माशी असते, राणी मुंगी असते, सगळ्याची राजकुमारी. बेडरूम्स असतात वरुळामध्ये. हे सगळं मजेशीर विषय आहेत, मुलांना आवडतील असे विषय. अनेक आदिवासी लोक वारुळ खांतात. कशासाठी? ती राणी मुंगी घेतात ते, कारण ती राणी मुंगी हजारो रुपयाला विकली जाते, कारण त्यामुळे पैलवानांना ताकद येते. कोल्हापूरमध्ये खूप राण्या मुंग्या घेतल्या जातात आणि गिळंकृत केल्या जातात. मी मध्यंतरी असं वाटलं की ज्यावेळेस एक ट्रिप गेली एका शाळेची आणि सगळे आपले शिक्षक जंगलामध्ये फिरले वगैरे, सगळे आपल्या पुन्हा मुक्कामी आले. त्यांच्या लक्षात आलं आपल्या एक ताई आणि 2 मुली नाहीत, चुकल्या. पुन्हा जंगलामध्ये गेले, खूप शोधलं त्यांना. त्या ताई एका खोडाला टेकून बसलेल्या होत्या आणि त्या 8वी 9वीतल्या त्या 2 मुली त्यांच्या कुशीमध्ये पडलेल्या. तिघींना काहीही कळत नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावर पाणी मारलं, ते उठल्या, भानावर आल्या. अर्धा 1 तास त्यांना काही सुचत नव्हतं आम्ही कुठं आहोत. मग नेमकं झालं काय, तुम्ही इथं बसल्या कशा, चुकल्या कशा. मग मॅडमनं सांगितलं की तुम्ही सगळे पुढे जात होतात, या मुली मला म्हटल्या ते वेलीवरचं फुल सुंदर आहे, आम्हाला तोडून दे. मॅडमला म्हटलं आम्हाला तोडून द्या. म्हणून आम्ही तिघे त्या वेलीजवळ गेलो, ते फुल तोडलं. फुल तोडल्यानंतर त्या वेलीतून जो गंध आला त्या गंधानं आम्ही चक्रावलो. आम्हाला भूल दिल्यासारखं झालं. आम्हाला रस्ता सापडे ना, त्याला आपल्या जुन्या भाषेमध्ये चकवा म्हणतात. चकवा, माणूस जागेवर फिरतो. आम्ही इथेच फिरलो, आम्हाला रस्ता सापडला नाही आणि इथं आम्ही कसे पोहोचलो याची आम्हाला माहिती नाही. याचा अर्थ वनस्पतींना सुद्धा माणसाचा हस्तक्षेप चालत. मी माझ्या वडिलांना ही गोष्ट सांगितली त्यावेळेस ते म्हटले की मी कुठेतरी जाताना रात्रीच्या वेळेस
माझा पाय ज्यावेळेस एका गवतावर पडला लुसलुशीत, त्यानंतर मी रस्ता चुकलो, रात्रभर मला रस्ताच सापडला नाही. हे वनस्पतींचं जग आहे. हे प्राण्यांचं जग आहे की हत्ती मारताना कळपापासून मागे राहतो, स्वतःच शव हाती लागणार नाही याची काळजी घेतो. एक तर महापुरात झोकून देतो, नाहीतर दरीमध्ये झोकून देतो. छोटेसे ससे मोहाच्या फुलात पडलेलं पाणी पितात, कारण त्यांना त्यातून नशा येते. हे इतकं सगळं जग आहे. आणि हे वाचल्यानंतर मुलांना मी किती सांगावं, किती सांगू नये. आणि असं ज्यावेळेस तुम्ही सांगाल त्यावेळेस तुम्ही विद्यार्थ्यांचे सगळ्यात आवडते शिक्षक झालेले असाल. पण त्यासाठी वाचन फार गरजेचं आहे, प्रचंड गरजेचं. आम्ही वाचतच नाही. तुम्हाला गंमत सांगू, 2 शिक्षक ज्यावेळेस एका शिक्षकाच्या घरी गेले, भिंतीवर साने गुरुजींचा फोटो होता. एक शिक्षक त्या फोटोकडे असं पाहत होते वाईट नसते. ते शिक्षकाने विचारलं, काय पाहताय? ते म्हटले, वडील कधी गेले. आता हे आपल्या आपल्यात आहे म्हणून सांगतो. ते म्हटले, वडील नाही, साने गुरुजी आहे. अहो, दया पवार कवित्री आहे की कवी, इथून सुरुवात आहे. मी तुम्हाला कृपया माफ करा, मी तुमची निंदा करत नाही. मी महाराष्ट्रात जे पाहतो ते मी सांगतो. दया पवार कवित्री आहे की कवी आहे, इथून आमची सुरुवात. आम्ही का वाचत नाही? वाचलं पाहिजे. वकिलाच्या चेंबरमध्ये आपण गेलो, किती पुस्तकं असतात? ते काय सगळे त्यांनी वाचलेले असतात का? नाही. पण ते आरोपीला असं वाटतं बघ की हुशार आहे, माणूस हुशार दिसतोय. नाही, आपल्याला जामीन मिळण्याची दाट शक्यता आहे. मिळो नाही तर नाही मिळो. आपल्या घरात पुस्तकं असल्यानंतर नाही आपण वाचू, आपला मुलगा वाचेल, आपली मुलगी वाचेल. पंचतंत्र आहे, हिसाब नीती आहे, नाहीच काही, सगळे मोबाईलच आहे. भिंतीवर लाख रुपयाचा एलईडी आहे, 4 माणसं असतील तर 8 मोबाईल आहेत, पण 50 रुपयाचं साधं पुस्तक नाही. या घराला फक्त सुशिक्षित म्हणू शकता, सुसंस्कृत म्हणू शकत नाही. हे घर सुसंस्कृत नाहीच ज्या घरात पुस्तक नाही. वाचलं पाहिजे. का वाचलं पाहिजे? अहो, आमची मराठी भाषा किती सुंदर आहे. आता अभिजात भाषेचा दर्जा आम्हाला मिळाला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आता आम्हाला सगळ्या शिक्षकांना माहित आहे का मिळाला. आता जे मागणी करत होते त्यांनाही माहित नव्हते काय का भाऊ, पण ते आहे काहीतरी आहे, यानं मतं वाढू शकतात. आणि ते त्यांचं जे विधानसभेतले ते शब्द ऐकले तर ते दर्जा मिळणारच होता. ते एक एक शब्द जर ऐकला त्यांचा. मग अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे काय झालं, आम्हाला आता 700-800 कोटी रुपये निदान वर्षाला मिळतील. मराठी विद्यापीठ स्थापन होईल, साहित्य संमेलनं होतील, मराठी कादंबऱ्या कथेंना प्रोत्साहन दिलं जाईल, पुस्तकं छापले, मराठीला एक गती मिळेल. आणि ते सिद्ध करायचं तर 1400 वर्षापूर्वीची आमची मराठी होती, लीळा चरित्र वगैरे वगैरे. तेव्हापासून मराठी आम्ही वापरत होतो. पण मराठी भाषा इतकी सुंदर भाषा, तिचा जर आपण अभ्यास केला, वागते वळते आपण सामावून घेतो. वेगवेगळे शब्द, इंग्रजीतले किती शब्द. तुम्ही जर मुलांना विचारलं तुमच्या आजीला इंग्रजी येते का, ते म्हणतील नाही. अहो येते, इंग्रजी येते, सांगा कशी येते. घरात ती किती इंग्रजी बोलते, मोबाईल म्हणते नाही का. आता ट्रकचा तो क्लीनर असतो, स्वच्छ करणारा, त्याला आम्ही क्लीनर म्हणतो. कारण क्ली आम्हाला म्हणायचं नाही, आम्हाला सोपी सवय आहे, आम्हाला जिभेला त्रास द्यायचा नाही. घरामध्ये आम्ही सेल्फ ठेवतो, भांड्याचं सेल्फ, त्याला सेल्फ नाही म्हणत, आई त्याला शिल्प म्हणते. शिल्प्यातून भांड घे, शिल्प्यातून नाही. मजा आहे. कानामागून आली आणि तिखट झाली. तुम्ही मजा पहा. मिरचीचं रोप येतं, आधी मिरचीला पानं येतात, नंतर मिरची येते. ती पानापेक्षा तिखट असते. म्हणून पूर्वीचे लोक म्हणायचे पानामागून आली आणि तिखट झाली. कुणीतरी पानाचा दुमडून कान केला. आता आपल्याकडे काय फक्त दुमडण्याचा विषय आहे की सुरू होतं, कानामागून आली आणि तिखट झाली. मजेशीर आहे, खूप मजा आहे. झाकली मूठ, कुठून आली मग आम्ही नाही विचार करत. फार पूर्वी एक पुजारी होते मंदिरामध्ये, आणि त्यांना समजलं एक म्हणजे महाराज येणार आहेत दर्शनाला देवीच्या. मग महाराज येणार म्हणजे काहीतरी अनमोल खजिना वगैरे टाकला, मोठं काहीतरी दान टाकलं. मग त्यांनी ऋण काढलं, कर्ज काढलं, मंदिर सजवलं, रोषणाई केली, प्रचंड खर्च केला. महाराज आले, चाराने टाकून गेले. आता कधी कधी होतं असं, मोठे माणसं येतात आणि कधी कधी निधीच देत नाही, तसं ते असतं. चाराने टाकून गेले. आता पुजारी म्हटला पश्चाताप झाला, एक ऋण फेडायचं कसं. मग त्यानं 2 दिवसानं राज्यामध्ये दौंडी पिटवली की महाराज देवीच्या दर्शनाला आले होते. त्यांनी एक अत्यंत अनमोल गोष्ट देवीच्या चरणी वाहिलेली आहे, आणि तिचा लिलाव आपल्याला मंदिराच्या प्रांगणामध्ये करायचा आहे. राज्यातील सर्व धनाढ्य लोकांनी हजर राहावं. दौंडी पिटली,
धनाढ्य लोक आले, हिरे माणिक मोती पाचू काहीतरी टाकला असेल महाराज. मग पुजाऱ्यानं ते चाराने असे धरले, असे बोला म्हणे लिलाव. आता कुणाला वाटायचं हिरा माणिक मोती पाचू 50,000 मोहरा, 60,000 मोहरा बोलत राहील. ते एका सैन्यानं पाहिलं की अरे घोटाळा. तो धावत गेला आणि महाराजाला त्यानं सांगितलं, महाराज पुजाऱ्याने जर मूठ उघडली तर तुमचं काय खरं नाही, सगळ्या राज्यात तुमची अप्रतिष्ठा होईल. मग महाराज म्हणे धावत जाण त्याला सांग 1.25 लाख देतो पण मूठ उघडू नको. तेव्हापासून झाकली मूठ 1.25 लाख. आपल्या बऱ्याच जणांच्या मुठी झाकलेल्याच असतात, त्यात असतात चारानेच, पण पुढच्याला वाटतं हिरा असेल, माणिक असेल, मोती असेल पाचू. हे मराठीचं सौंदर्य जे आहे ते मराठीचं सौंदर्य आम्ही आता विसरत चाललो. मग आमच्या पालकांना सुद्धा आता असं वाटायला लागलं इंग्रजी आली पाहिजे. इंग्रजी जागतिक भाषा आहे, त्यानं जगाचे दरवाजे उघडे होतात. पण याचा अर्थ आमची मराठी विसरायची का? भाषेचा उपयोग फक्त संकेतांक म्हणून होतो. आता नवीन मुलं तर वापरतच नाही. ओकेला काय म्हणतात ते के, प्लीज पूर्ण लिहितच नाही, PLES. आता हळूहळू ते शेपटासारखं आखूड होत चाललंय. काही दिवसांनी भाषाच नाहीशी होती की काय. आमच्या एका जुन्या गुरुजींना एकच इंग्रजी शब्द माहित होता, गेट आउट, बाहेर. आणि त्यांनी तो वापरला एकदा एक म्हणून गेट आउट. बिचार गेलं बाहेर उभा. गुरुजींना त्याची दया आली, त्यांना म्हटलं याला आज बोलवलं पाहिजे. पण आता जर इंग्रजीतून हाकललंय, बोलवलं इंग्रजीतच पाहिजे. इंग्रजीला म्हणतात काय, आत यायला म्हणतात काय? मग ते मुलाच्या मागे गेले आणि वर्गाकडे बोट करत म्हणाले गेट आउट. काय तसं भाषेचा काय विषय नाही. शेवटी संकेतांक महत्वाचा आहे. आणि या जगामध्ये जेवढ्या भाषांचा आम्ही अभ्यास करतो सगळ्यात लवचिक, आम्हाला बोलायला परवडेल आणि ज्यामध्ये सौंदर्य आहे अशी भाषा म्हणजे मराठी आहे. म्हणून आपण जेवढं वाचू, जेवढं बहुश्रुत होऊ, जेवढे समृद्ध होऊ, तेवढं संक्रमण आमच्या विद्यार्थ्यांमध्ये होणार आहे आणि त्यांचं व्यक्तिमत्व सुद्धा आपल्यामुळं घडणार आहे. आपल्याकडे खूप बारीक लक्ष असतं. एखाद्या सरांनी वेगळी कटिंग केली, मुलं करतात, आपल्या लक्षात येत नाही. आमच्या एखाद्या ताईंनी वेगळं ड्रेस परिधान केला, मुली कारण त्यांना अनुकरण असतं, ते अनुकरणशील असतात. आपण त्यांचे रोल मॉडेल आहोत, आदर्श आहोत. आई वडिलांपेक्षा जास्त विश्वास हा शिक्षकांवर असतो, मुलांचा. आणि त्यांच्या त्या विश्वासाला पात्र राहून यांचं व्यक्तिमत्व कसं घडेल याचा विचार केला तर खूप आनंदाची गोष्ट आहे असं मला निश्चितपणे वाटतं. म्हणून शिक्षणाच्या बाबतीमध्ये थोडंसं बाजूला थांबून मी 5 मिनिटं आपल्यासमोर बोलेल. कारण आता मला वाटत होतं बसून मला बोलावं लागतं की काय, पण तशी गरज नाही. बऱ्यापैकी डॉक्टर प्रामाणिक आहेत असं म्हणायला हरकत नाही. मी आता बरा झालो असं सांगायला हरकत नाही. परंतु ज्या शिक्षकांसाठी, कारण शिक्षक सोडलं तर माणूस म्हणून सुद्धा आपण एक वेगळ्या पद्धतीनं जगत असतो आणि जगण्यातल्या आनंदाच्या वाटा भोगणं, खूप आनंदी राहणं. कारण मी समाजाला नेहमी सांगत असतो की तुम्ही आनंदी का नाही? आपल्या लोकांना बैलगाडीच्या चाकाला जर वंगण घातलं नाही तर ते कुरकुरण्याची जी सवय असते तशी सवय आपल्या समाजातल्या खूप लोकांना असते. आपल्याला दुःख देखणं करायची सवय असते. आपल्याला आनंद झाला तर तो आपण फार संकुचितपणे वाटतो आणि दुःख मात्र देखणं करतो, अशी आपली परिस्थिती आहे. पण आनंद सगळीकडे पसरलेला आहे असं माझं मत आहे. एक शिक्षक म्हणून तुम्ही थोड्या वेळ बाजूला राहा, एक मनुष्य म्हणून पहा किती सगळीकडं आजूबाजूला आनंद आहे, तो आपल्याला भोगता आला पाहिजे. आपण पहाटे उठतो, फिरायला बाहेर पडतो मॉर्निंग वॉकला, तर व्यायाम आहे. समजा आता पुरुषांचं पोट वगैरे वाढलेलं असतं, ती चिंता त्याची आहे, जगाची नसते ती. पण त्याचा चेहरा असा असतो की आता भारत चीन युद्ध सुरू होणार आहे आणि पहिला बॉम्ब माझ्या चेहऱ्यावरच पडणार आहे असं ते. तर ते पहाटे फिरताना असं प्रसन्न फिरलं पाहिजे की समोरून खूप लोक येत असतात आपल्या चेहऱ्याकडे पाहणारे. ते पाहिलं की त्यांना वाटतं छान दिवस जाईल. पण आपण जर सुटके असलो तर दिवसभरचा सगळा दोष आपल्यावर थापला जाईल. असे आनंदी फिरा, थंड वारा असतो, फुलं उमललेत, लोक फिरतायत, काही जण कुत्री घेऊन फिरतायत. आता आपल्याला कुत्रं नाही, वाईट वाटून घ्यायचं काय? त्याच्याकडे बघा ना, कधी कधी त्याचं कुत्र खूप मोठं असतं, हा बारीक असतो. कुत्रच त्याला ओढतं. आनंद आहे, मनातल्या मनात भोगायचा आनंद. आणि तुम्हाला जर आनंदच मिळवायचा असेल तर रस्त्यावरून चालणारे, समजा एखादं जोडपं आहे, यांचं लग्न होऊन किती दिवस झाले ओळखायची सोपी पद्धत आहे. तुम्हाला एकमेकांना टाळ्या देत आहेत, हसतायत, छान, तर समजायचं 2-3 वर्ष झाले यांना.
थोडस तुटक दिसले, 5-10 वर्ष झाले. अर्धा किलोमीटर दिसले, 25-30 वर्ष. काय बोलायचं काय? आणि पुन्हा एकत्र दिसले तर ओळखायचं 40 वर्ष होऊन गेले. दोघांनाही समजलं आपल्याला एकमेकाशिवाय कोणी नाही. मोठी मजा असते. मी एकदा पहाटे फिरायला बाहेर पडलो, नुकतंच फटफटलेलं होतं, अंधार पडलेला, चेहरे नीटशी दिसत नव्हते. चालताना कोणीतरी स्त्री माझ्या जवळून गेली आणि मला म्हटली गुड मॉर्निंग. आता मी म्हटलं गुड मॉर्निंग, कोण पुरुष म्हणणार नाही? म्हणणारच ना, प्रतिक्षिप्त क्रिया. म्हटलं गुड मॉर्निंग. आता घरी आलो, आता असा चेहरा लपत नाही. पत्नीने विचारलं आज जरा आनंदी दिसताय. म्हटलं तसं काय नाही, हसू कुठं लपतंय? नाही काहीतरी झालं म्हणायचं. म्हणे काय नाही सांगा. म्हटलं काय नाही, कोणतरी स्त्री माझ्या जवळून गेली आणि मला गुड मॉर्निंग म्हटली. ती म्हटली मीच होते. तुम्हाला सांगतो लगेच चेहरा पाडला. ती म्हटली हा कुठला आनंदाचा प्रकार आहे? बायको म्हटल्यावर दुःख, परस्त्री म्हटल्यावर आनंद. आमची जी पत्नी आहे त्या पत्नीमध्ये आई आहे, आजी आहे, मुलगी आहे. आपण त्यामध्ये का आनंद शोधत नाही? भारतीय लोकांना दूरदृष्टीची सवय आहे, पण वेगळ्या दूरदृष्टीची आहे. ते दूरची गरज नाही. आमच्या जवळ एवढं सुख असताना आता काही माणसं बा पहाटे उठतात आणि टीव्ही समोर बसतात. तुमच्यातलं कोणी बसत असेल नसेल मला माहित. आमचा एक मित्र बसतो, ते पहाटे उठले की टीव्ही समोर बसतो. मग ते चॅनल लावायचं आस्था वगैरे. मग ते रामदेव बाबा येतात. ते रामदेव बाबा पहाटेच उठतात कारण ते लवकर झोपतात. त्यांना दुसरं काही काम, योगासनाशिवाय कामच नाही. मुंबईला एके ठिकाणी हे असं बोलल्यावर मला प्रयोग बंद करायला सांगितलं. सगळे ते योगी होते, मला माहितच नाही. ते म्हटले तुम्ही बाबांवर ऑब्जेक्शन घेताय. म्हटलं मी काही काम नाही म्हणून लवकर झोपतात असं म्हटलं बुवा. उशिरा झोपतात समजा, आता काय करतात? आणि मग ते असं ते चॅनल समोर बसतात. बाबा येतात, मग ही चॅनल समोर बसतात. मग बाबा गर 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 पोट. आपलं फिरतं काय? तरी आपलं बळजबरीनं. आता आपल्याला दिवसभर पोटासाठी गरगर फिरावं लागतं. कुठे यांचं नाही. मग बाबा काय करतात, एक पाय घेतात, पटकन गळ्यात घालतात. आपणही गळ्यात घालतो. बाबा पटकन काढतात, आपला निघतो काय? नाही का? मग लगेच पत्नीला बोलवायचं. एवढा पाय. आता ती सांगते दुसरा घालते. नाहीतरी याचे पाय त्याच्या गळ्यात गुंतवतच फिरता ना तुम्ही. दुसरं करता काय? एकानं दुसऱ्याला विचारलं तू योगासनं करतो का? करतो म्हणे. काय योगासनं केलं ना आयुष्य वाढतं म्हणे. वाढलेल्या आयुष्यात काय करायचं? तो म्हटलं योगासनं करायचं. करतो कशाला हा प्रश्न आहे. थोडस जगण्याचं जे तंत्र आहे, आनंदाचं जे तंत्र आहे, की आम्ही आमचं दुःख देखणं केलं. आता समजा 2 स्टेन टाकल्या आमच्या हृदयामध्ये, आम्ही घरी पडलो. खरं सांगा बरं, काय करतो आपण? पत्नीला सांगतो की नाही? ते त्याला सांगितलं की नाही? तू ते याला समजलं की नाही? सगळे भेटायला आले पाहिजे. आता येणारी येतात फळं वगैरे. आपल्याकडे सफरचंद नावाचा एक आवडता प्रकार, कारण तो तसा स्वस्त मिळतो आणि कुठेही मिळतो. मग ते त्या घरामधले सगळे सशक्त होतात त्या काळामध्ये, हा सोडून. त्यामुळे घरामध्ये असं एखादं पेशंट पाहिजे, फक्त ते आपण नको, असा विषय आहे. मग ते प्रत्येक नवीन माणूस आला घ्यायचं सुरू होतं. मागच्या शनिवारी काय आलं, मी पहाटे उठलो, असा घाम आला, पाठीत दुखायला लागलं, हात दुखायला लागलं. ऐकणाराला घाम येतो. 2 स्टेन टाकले, 2. आता तू ज्याला सांगतोय त्याचं बायपास झालेलं आहे. तुझ्या स्टेनचं त्याला काय कौतुक असणार? त्याला अख्खा फाडला होता बाबा. पण आपला समज काय आहे की माझ्या वाट्याला आलेलं दुःख हे सगळ्यात मोठं दुःख आहे.
हे डोक्यातून काढून टाका. आपल्या वाट्याला काहीच आलेलं नाही. व्हिक्टर फ्रँकल नावाचा एक लेखक आहे, त्याचं अर्थाच्या शोधात, आपल्या संस्थेलाच एक घेऊन टाका, ते 4-5 प्रती, छोटं पुस्तक आहे, अर्थाच्या शोधात. फक्त तेवढं वाचा तुम्हाला दुःख म्हणजे काय, ते किती मोठं असतं आणि आपलं दुःख काय हे समजेल तुम्हाला ते वाचल्यानंतर. जगामध्ये फार खूप आहे. मग माझं मत हेच असतं की आपल्या दुःखाला कुरवळत बसण्यापेक्षा आजूबाजूचं सुख आपण लुटावं, ते इतरांना वाटावं, आनंद वाटावा. कारण देवाला फुलं वाहिल्यानंतर आपल्या हाताचाही सुगंध येतो, तसं आनंद वाटल्यानंतर आपलाही आनंद वाढतो. या प्रवृत्तीनं आपण जर जगलो, आपण ज्या संस्थेमध्ये काम करत आहोत, ती संस्था ज्या उद्देशानं सुरू केलेली आहे, ती संस्था ही सगळ्यात बेस्ट ठरावी. माझी मुलं संस्कारित व्हावेत, माझ्या संस्थापक अध्यक्षांना माझा अभिमान वाटावा की माझे शिक्षक आहेत, ते ज्ञानानं मोठे आहेत, कर्तृत्वानं मोठे आहेत, त्यांचं व्यक्तिमत्व उत्तम आहे. आणि आपल्याला जर ते करायचंच असेल तर ते आनंदानं का करू नये हा माझा प्रश्न आहे. दुसरा काही पर्याय आहे का सुनीता विल्यम सारखा, की नाही आता हा पिरियड संपल्यावर मी लगेच यानात बसून जाणार आहे? नाही, दुसरा पिरियड तुम्हाला घ्यायचा आहे. मग हे जर आपल्याला करायचंय तर ते आनंदानं का करू नये? एकदा आनंदानं करून पहा. इतका आनंद या जगात पसरलेला आहे, फक्त ते तुम्ही शोधण्याची दृष्टी ठेवा. जसं आकाशामध्ये ढग आहे, जशी मनोभूमिका आहे तसे ढगामध्ये आकार दिसतात. लहान मुलीला त्यामध्ये परी दिसते, झोका दिसतो, कारण तिचं विश्व ते आहे. लहान मुलाला त्यात दप्तर दिसेल, एखादं खेळणं दिसेल, कारण त्या लहान मुलाचं भावविश्व ते आहे. आमच्या महिलेला एखादा चांगला नवीन घडणीचा दागिना दिसेल, कारण तिच्या मनामध्ये ते आहे. आता पुरुषांना काय दिसेल मी सांगत नाही, फार वेळही फार लागेल आणि ते सांगूही नाही, असं हे सगळं प्रकार आहे. परंतु एकंदर आपली ही संस्था आपल्यामुळे नावारूपाला येते. मी आपल्या अध्यक्षांचं खरोखर अभिनंदन करतो की हा बहुश्रुतपणा आपल्यामध्ये यावा म्हणून ते वेळोवेळी त्या गोष्टी करतायत, आपल्याला अद्यावत ठेवण्याचा प्रयत्न करतायत. आपल्याकडे वाचनालय असेल सर, त्या वाचनालयाचा आपण लाभ घ्या. का वाचायचं हे सांगून मी थांबेल. फार पूर्वी लायब्ररीमध्ये एक मुलगा रोज पुस्तक बदलायला जायचा, रोज जायचा, आणि बाकी सगळ्या प्राध्यापकांना त्याचं फार कौतुक होतं की वाचक असावा, रोज कथा वाचील, कादंबरी वाचील, रोज रोज. पण खरं कारण वेगळं होतं. त्या लायब्ररीयन सुंदर होत्या म्हणून तो रोज जायचा. आता काही दिवसांनी त्याला असं वाटलं की हिच्याशी आपण लग्न केलं पाहिजे. मोबाईल नव्हते, त्यानं पत्र लिहिलं. पत्र देण्याचं धाडस झालं नाही. 5, 6, 7 महिने झाले. तो फर्स्ट सेक्शन मध्ये गेला आणि एके दिवशी त्यानं आत्महत्या केली. सर्वांना फार वाईट वाटलं, इतका मोठा वाचक आत्महत्या केली. काही प्राध्यापकांना वाटलं जास्त वाचल्यामुळे केली असेल, होतं तसं कधी. इथपर्यंत ठीक झालं. परंतु त्यानं आत्महत्या केल्यानंतर ती लायब्ररीयन मुलगी रोज रडत होती, रोज 15 दिवस झाले. एका सरांनी प्रिन्सिपल साहेबांना सांगितलं, अहो ते ठीक आहे, तो गेला, आता चांगला वाचक होता वगैरे, पण ही रोज का रडते? मग प्रिन्सिपलने त्याला बोलून घेतलं. म्हणे बाळ जाऊ दे, तू गेला, आता तू का रडते रोज? त्याने सांगितलं काय सांगायचं सर तुम्हाला, मी रोज त्याला पुस्तकात घालून चिठ्ठी देत होते, रोज. त्यानं एक दिवस सुद्धा पुस्तक उघडलं नाही. उघडलं असतं तर वाचलं असतं की नाही? मला वाटतं तेव्हापासून ती म्हण आली असावी, वाचाल तर वाचाल. आता घरी गेल्यावर पहा, आपल्याला काही जुने पुस्तकं मिळाले असते, हरकत नाही. माणसानं भूतकाळाचं सलाईन टोचून जगलं पाहिजे ना, त्याशिवाय काय म्हणा. म्हणून आपल्यामध्ये येऊन मला खूप खूप आनंद वाटला. मी इतकं असं उभा राहून बोलेल असं मलाही वाटलं नव्हतं. परंतु आपली ही संस्था उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो, आपण ज्ञानानं समृद्ध व्हा. आणि कारण आपलं ज्ञान, आपले शब्द, आपलं लेखन हे जेवढं प्रामाणिक असेल तेवढं ते आपल्याला आनंद देणारं असतं. म्हणून या संस्थेला आणि आपणा सर्वांना, साहेबांना, ताईंना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद.
सरांची व्याख्या ऐकत असताना आणि तसंच हसून नंतर झालं होतं. त्यासोबतच मी वास्तविकतेची एक जाणीव करून दिली. अगदी शिवाजी महाराजांचा इतिहास अतिशय कोणत्या आपल्या अभ्यासक्रमात अजूनही आहे. याचं कारण फक्त त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि व्यक्ती म्हणून जगण्या व्यक्तिमत्वाचे धनी असलेले श्री प्राध्यापक संजयजी कामकर सर हे आपल्या विनंतीला मान देऊन आज आपल्या बहुमूल्य विचार त्यांनी आपल्यासमोर मांडले त्याबाबत त्यांचे आभार व्यक्त करते.